थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। अश्वघोष आर्ट्स अँड कल्चरल फोरम या संस्थेने मुंबई शहरात सतत 3 वर्ष दादू इंदुरीकर जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आणि विस्मृतीत चाललेले दादू इंदुरीकर पुन्हा चर्चेत आले। दादू इंदुरीकर यांचा जन्म मार्च 1928 तर मृत्यू 13 जून 1980। दादू इंदुरीकर मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध तमासगीर आणि वगनाट्य सम्राट म्हणून ओळखले जाणारे कलाकार होते। राष्ट्रपती पदक विजेते दादू इंदुरीकर यांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्याने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते। त्यांचे खरे नाव गजानन राघू सरवदे असे होते। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी गावात महार जातीच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव नाबदाबाई होते। त्यांचे वडील राघोबा इंदुरीकर हे भेदिक कवन करणारे आणि गाणारे नामांकित तमासगीर होते। त्यामुळे दादूंना लहानपणापासूनच लोककलेचा वारसा लाभला आणि रंगभूमीची आवड निर्माण झाली। दादू इंदुरीकरांचे शालेय शिक्षण 7वी पर्यंत झाले। त्यानंतर त्यांनी नोकरी न करता तमाशा आणि लोकनाट्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला। त्यांचे वडील राघोबा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लावणी आणि तमाशाच्या क्षेत्रात प्रशिक्षण घेतले। सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध तमासगीर बाबूराव पुणेकर यांच्या फळबारीत काम केले, जिथे त्यांना विनोदाचा सूर सापडला आणि त्यांच्या अभिनय कौशल्याला पैलू पडले। दादू इंदुरीकरांनी मराठी तमाशा आणि वगनाट्याला नवे वैभव प्राप्त करून दिले। त्यांच्या गाढवाचं लग्न या वगनाट्याने महाराष्ट्रभर प्रचंड लोकप्रियता मिळवली। या नाटकाचे हजारो प्रयोग झाले आणि त्यातील सावळ्या कुंभाराची भूमिका त्यांनी अजरामर केली। या नाटकाने ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली तमाशा कला शहरी भागातील पांढरपेशा वर्गापर्यंत पोहोचवली। त्यांच्या इतर उल्लेखनीय वगनाट्यामध्ये हरिश्चंद्र तारामणी, मल्हारराव होळकर, मराठाशाहीची बोलती पगडी, मिठा राणी, त्याचप्रमाणे त्यांनी काळ्या माणसाची बतावणी, रंगीचा हिसका, पाटलाला धसका आणि काय पाहुणं बोला मेवणं या फारसांमधील भूमिकांमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळवले। दादू इंदुरीकर यांच्या अभिनयाची आणि सादरीकरणाची काही वैशिष्ट्ये त्यांना इतरांपासून वेगळी ठरवतात। त्यांचा अभिनय स्वाभाविक आणि प्रभावी होता। त्यांच्या देहबोलीतून विनोद आणि भावनांचा सहज संचार होत असे। त्यांच्या संवादफेकीमुळे प्रेक्षक खळवळून हसत। प्रत्येक प्रयोगात नवीन कोट्या सादर करण्याची त्यांची हातोटी अविश्वसनीय होती। साध्या साध्या शब्दातून सहज विनोद निर्माण करण्याची त्यांची कला अप्रतिम होती। या गुणांमुळे त्यांना कसदार सोंगाड्या म्हणून ओळख मिळाली। प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांनी त्यांना महाराष्ट्राचा पॉल मुनी असे संबोधले, तर शंकर घाणेकर यांनी त्यांना वगसम्राट ही पदवी बहाल केली। दादू इंदुरीकर यांनी तमाशाच्या माध्यमातून सामाजिक भान राखत अनेक सामाजिक कार्यांना हातभार लावला। गाढवाच्या लग्नाच्या प्रयोगातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग त्यांनी शाळा आणि अनाथ मुला मुलींसाठीच्या वसतिगृहाच्या उभारणीसाठी दान केला। त्यांनी तमाशाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि ग्रामीण तमाशाला शहरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले। 1969 मध्ये सोंगाड्याच्या भूमिकेसाठी त्यांना तमाशा परिषदेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले। 1969 ते 1973 या काळात त्यांच्या फळबारीला दरवर्षी प्रथम क्रमांक मिळाला, हे विशेष। 1973 मध्ये त्यांना पारंपरिक लोककलेचा राष्ट्रीय संगीत नाट्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि त्यांचा सन्मान तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला। गाढवाचं लग्न या वगनाट्याला राष्ट्रपती पारितोषिक आणि संगीत नाट्य अकादमीचे पारितोषिक मिळाले। दादू इंदुरीकरांचा प्रभाव मराठी चित्रपट सृष्टीवरही दिसून येतो। प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी त्यांचा सोंगाड्या चित्रपटासाठी दादू इंदुरीकरांचे मार्गदर्शन घेतले होते। मराठी दूरदर्शनवरील पहिला फार्स
येड्या बाळ्याचा फार्स 1960 मध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. दादू इंदुरेकरांनी तमाशाला अश्लीलतेच्या आरोपांपासून मुक्त करून त्याला व्यापक लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या विनोदी शैलीने आणि सामाजिक संदेशाने तमाशाला एक नवे स्थान मिळवून दिले, ज्यामुळे तो ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला. त्यांच्या जीवनावर आधारित कहाणी वग सम्राटाची हे पुस्तक प्रभाकर ओहाळ यांनी लिहिले आहे, जे त्यांच्या जीवनाची आणि कार्याची सविस्तर माहिती देते. दादू इंदुरेकर यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 16 मार्च 2024 रोजी नाशिक येथे दादू इंदुरेकर यांचे लोकरंगभूमीला योगदान या विषयावर परिसंवाद आणि गाढवाचं लग्नाचे सादरीकरण आयोजित केले होते. त्यांचा वारसा आजही मराठी तमाशा आणि वगनाट्याच्या माध्यमातून जिवंत आहे. त्यांच्या नावाने अनेक तमाशा मंडळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दादू इंदुरेकर यांचे निधन 13 जून 1980 रोजी झाले. त्यांच्या निधनाने मराठी लोककलेच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली, परंतु त्यांचे योगदान आणि वगनाट्याचा वारसा आजही अजरामर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.